नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत आणि महाराष्ट्राची खबरबात. या बुलेटिनच्या सुरुवातीला आढावा घेऊयात महाराष्ट्रातला हादरवणाऱ्या घटनेचा. फलटणमध्ये एका महिला डॉक्टरनं जीवन संपवलेलं आहे. धक्कादायक म्हणजे 2 पोलीस अधिकाऱ्यांच्या मानसिक आणि शारीरिक अत्याचाराला कंटाळून डॉक्टर संपदा मुंडेंनी टोकाचं पाऊल उचललं. तर डॉक्टर संपदा यांच्या हातावर एक नोट लिहिलेली आढळली आहे. यामध्ये PSI बदनेनं अत्याचार केल्याचं त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलं होतं. डॉक्टर संपदा यांनी पोलिसांविरोधात वारंवार तक्रार केल्याचंही समोर आलं. डॉक्टर संपदा यांचं पत्रच समोर आल्यानं या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान डॉक्टर संपदा मुंडेंवर एका खासदाराचा राजकीय दबाव होता असा आरोप कुटुंबियांनी केला आहे. त्यामुळे तो खासदार नेमका कोण यावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. याविषयीची संपूर्ण डिटेल माहिती आपण घेणार आहोत. ही संपूर्ण बातमी आपण बघणार आहोत आणि सुरुवातीला हीच आजची सगळ्यात मोठी आणि तेवढीच धक्कादायक बातमी म्हणजे फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे. डॉक्टर संपदा मुंडे असं या डॉक्टरचं नाव आहे. तर त्या फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये कार्यरत होत्या. फलटणमधीलच एका हॉटेलच्या रूममध्ये गळफास घेऊन त्यांनी जीवन संपवलं. मात्र एका प्रतिष्ठित डॉक्टरनं टोकाचं पाऊल उचलण्याचं कारण तरी काय अशी चर्चा सुरू झाली असतानाच आता डॉक्टर संपदा यांच्या हातावरील सुसाईड नोट समोर आली. या सुसाईड नोटमध्ये नाव होतं PSI गोपाळ बदने आणि प्रशांत बनकरचं. बलात्कारासह वारंवार होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक अत्याचाराला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं या सुसाईड नोटमधून समोर आलंय. तर डॉक्टर संपदा यांच्या हातावरील ज्या सुसाईड नोटचा उल्लेख होतोय त्या सुसाईड नोटमध्ये नेमकं काय आहे आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. डॉक्टर संपदा यांनी आपल्या हातावर लिहिलं होतं माझ्या मरणाचं कारण. त्यांनी त्यांच्या हातावर सुसाईड करण्याच्या आधी हे सगळं लिहिलेलं होतं. पोलीस निरीक्षक गोपाळ बदनेनं माझा 4 वेळा रेप केला, माझ्यावर बलात्कार केला असा आरोप त्यांनी केला. आणि प्रशांत बनकर ज्यानं 4 महिने शारीरिक आणि मानसिक छळ केला, हे दोघे माझ्या आत्महत्येस कारणीभूत आहे अशी ही सुसाईड नोट होती. तर ही सुसाईड नोट कधी समोर आली तेही आपण बघूया. येत नाही तिथपर्यंत करू नका अशी घरच्यांची डिमांड होती. त्यामुळे साधारणतः 3-3.5ला जो इन्क्वेस्ट करताना त्यांच्या हातावर लिहिलेलं आढळलं याच्यावर पामवर. आणि त्याच्यामध्ये जे आरोप होते त्याच्या आधारे मग त्या नातेवाईकांची तक्रार घेऊन सकाळी गुन्हा दाखल करण्यात. ज्यांनी या गोष्टीसाठी प्रवृत्त केला असेल किंवा त्याच्यावर अन्याय अत्याचार जुलूम त्या दवाखान्यातले काय डॉक्टर नर्स आणि ते पोलीस नराधम 2 आहेत ते बरं का, त्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी. हां नाही आता आपण तर बघितलं की बाबा अशी घटना घडलेली आणि तुम्ही स्पॉटला बी गेला होता. तुम्हाला तिथं काय आढळून आलं काय नाही? आम्ही स्पॉटला जाईपर्यंत त्यांना त्या हॉस्पिटलमध्ये घेऊन आले होते अगोदरच. आम्ही फक्त डेड बॉडी बघितली बरोबर आहे. त्याच्यानंतर आम्ही त्यांना मागणी केली की आम्हाला ते साताऱ्याला फॉरेन्सिक लॅबला हे करायचं आहे ते PM करायचं आहे. ते इथंच करून सकाळी वाटा लावित होते अशा गाशा गुंडाळून. आमचा ह्या पोलीस प्रशासनावर अजिबात भरोसा राहिलेला नाही. तर फलटणमध्ये नेमकं काय घडलं हे तिथल्या पोलीस अधीक्षकांनी सांगितलंय. साधारणतः 7:30-8च्या दरम्यान त्या ज्या डॉक्टर आहेत त्यांनी एका हॉटेलमध्ये बुक केलं होतं. त्यानंतर हॉटेलमध्ये बुक केल्यानंतर त्या बाहेर येत नाहीत, काय फोन नाही काय नाही म्हणून काही प्रमाणात बेल वाजवली तर उत्तर नाही असं लक्षात आल्यावर हॉटेलचे जे म्हणजे तिथले आहेत मॅनेजमेंट त्यांनी डुप्लिकेट चावीने मला वाटतं काल रात्री साधारणतः 8च्या दरम्यान ते जो खोलला असता त्यांना गळफास घेऊन आत्महत्या केलेली दिसली. डॉक्टर संपदा यांच्या तळ हातावर सुसाईड नोट आढळली आणि रक्षकच भक्षक बनल्याची थरारक कहाणी समोर आली. जनतेच्या रक्षणाची शपथ घेतलेल्या पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदनेनं बलात्कार केल्याचा सुसाईड नोटमध्ये उल्लेख आहे. तर सुसाईड नोटमध्ये दुसरं नाव आहे प्रशांत बनकर. तो डॉक्टर संपदाच्या घरमालकाचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांमुळेच डॉक्टर संपदानं स्वतःचं आयुष्य संपवलं. गोपाळ बदने हा साताऱ्याच्या फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत आहे. त्यानं एकदा नाही 2दा नाही तर 4 वेळा बलात्कार केल्याचा आरोप आहे.
त्यासोबतच तो एक भ्रष्टाचारी अधिकारी असल्याचा आरोप सुद्धा होतोय। त्यामुळे त्याची आणखी एक काळी बाजू समोर आलेली आहे आणि त्यामुळे खळबळ माजली आहे। दरम्यान डॉक्टर संपदा मुंडे मृत्यू प्रकरणामध्ये समोर आलेला पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदनेवर काय काय आरोप होत आहेत ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर याच्या आधीचेही आरोप आता समोर येत आहेत। त्याच्यामध्ये बदने हा भ्रष्टाचारी अधिकारी होता, तो भ्रष्टाचार करत होता असा आरोप आहे। तर फलटणमध्ये बदनेच्या काळ्या कारनाम्यांची चर्चाही होतीये। प्रशासन आणि कायद्याला न जुमानणारा तो अधिकारी असल्याचंही बोललं जात आहे। तर इतर अधिकाऱ्यांच्या मदतीनं तो गैरकृत्य करत होता अशी माहिती समोर आली। एका खून प्रकरणामध्ये पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलल्याचा आरोप त्याच्यावर आहे आणि त्याचवेळी हत्येवेळी बदने घटनास्थळी उपस्थित होता असाही आरोप करण्यात आला आहे। आणि या संदर्भात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी गंभीर आरोप केले। असलेल्या बदनेनी हा करप्टेड आहे अशा प्रकारची चर्चा अख्ख्या फलटणमध्ये आहे। प्रचंड करप्टेड आहे, प्रशासनाचा त्याच्यावर धाक नव्हता, अगदी बिंदास अशा प्रकारचं या ठिकाणी काम त्या बदनेच्या आणि तिथं पीआयच्या माध्यमातून होतंय। जेव्हा कुटुंबाने हे करण्याची मागणी केली तेव्हा या बदनेने दबाव टाकून कदाचित या असलेल्या महिला डॉक्टरवर दबाव आणून तशा पद्धतीचा फेरफार पण केलेल्याची चर्चा फलटणमध्ये आहे। आणि नंतर तो खून झाला ते सिद्ध झालेला आहे। त्यावेळेला पण पीआय बदानेच होते आणि त्यामध्ये त्यावेळेला त्याच हॉस्पिटलमधून 2 वेळा हा रिपोर्ट बदलला गेलेला आहे अशी चर्चा आहे। मग हे राजकीय दबाव होता आणि या सगळ्या दबावातून या सर्व गोष्टीतून त्या मानसिक तणावात होत्या का आज फलटणमधून मला रिपोर्ट आला म्हणून मी तुमच्या समोर सांगितलेला आहे। आता याची पोलिसांनी त्या पद्धतीने पण चौकशी करावी। तर या पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदनेची डॉक्टर संपदा यांच्याशी ओळख होती का याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे। नाही, आता ॲपरंटली यातला जो PSI आहेत आमचे ते आणि या महिला या एकाच तालुक्यातल्या बीडमधल्या आहेत, त्यामुळे त्यांची ओळख असावी असा अंदाज आहे। परंतु फ्रँकली हा काहीतरी 1 वर्षापासून तिथे होता हा PSI आणि ह्या महिलासुद्धा 2 वर्षापासून तिथे होत्या। त्यामुळे परंतु नक्की कधी ओळख झाली काय झाली हा तपासाचा प्रश्न। CDR काढलाय का दोघांचा? नाही, आता चालू आहे, सगळा तपास चालू आहे। काही गंभीर घडल्यास पोलीस प्रशासन जबाबदार राहील हा डॉक्टर संपदा मुंडेंनी दिलेला इशारा अखेर खरा ठरला आणि जे घडू नये तेच घडलं। प्रशासकीय अनास्थेनं संपदा मुंडेचा जीव घेतला, पण त्याआधी डॉक्टर संपदा मुंडेला प्रचंड छळ सहन करावा लागला होता। तर सर्वात आधी पाहूया डॉक्टर संपदा यांच्या नातेवाईकांनी या संदर्भात काय काय आरोप केले ते। शवविच्छेदन अहवालामध्ये बदलासाठी नेते आणि पोलिसांचा डॉक्टर संपदा यांच्यावर दबाव होता असा आरोप करण्यात आला आहे। तर PI बदने आणि प्रशांत बनकरकडून डॉक्टर संपदा यांच्यावर दबाव टाकला जात होता असा आरोप आहे। तपासणी न करता फिटनेस सर्टिफिकेटची मागणी त्यांच्याकडून केली जात होती आणि खासदारांचे 2 PA दबाव टाकत असल्याची ही तक्रार नातेवाईकांनी केली आहे। तर डॉक्टर संपदा यांच्याकडून जून-जुलैमध्ये वरिष्ठांकडे याविषयी तक्रार करण्यात आलेली होती। अनेकदा तक्रार केली, पण राजकीय आणि पोलीस दबावामुळेच संपदांनी आता आत्महत्या केली असा आरोप करण्यात आलाय। भेटले आम्हाला, त्याने 2 महिन्यापूर्वी जूनमध्ये जुलैमध्ये तक्रारी देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याची दखल घेतली गेलेली नाहीये। त्यामध्ये त्या तक्रारींमध्ये तिने सर्व स्पष्ट उल्लेख केला होता। खासदारांचं नाव म्हणजे फक्त खासदार असा उल्लेख आहे। खासदारांच्या 2 PAंच्या फोनवर खासदार बोलले, परंतु नाव कोणाचंही नाही त्याच्यात। आणि पोलीस अधिकारी मात्र पोलीस निरीक्षक असतील, गोपाल बदने आहेत, महाडिक म्हणून आहेत कोणीतरी, असे 4-5 व्यक्तींची नावही त्या तक्रारीमध्ये आहेत, परंतु त्या 2-3 वेळा तक्रार देऊनही काहीही दखल घेतल्या गेलेली नाहीये। तर डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणातील महत्त्वाची कडी समोर आली आहे। आत्महत्येपूर्वी डॉक्टर संपदा यांनी पोलीस उप अधीक्षकांना पत्र लिहून तक्रार केली होती। या संदर्भात त्यांनी लिहिलेले 2 पत्र समोर आले।
पहिल्या पत्रामध्ये त्यांनी आपल्यावर पोलीस अधिकाऱ्यांकडून दबाव टाकला जात असल्याचं म्हटलेलं आहे. तर आरोपींची वैद्यकीय चाचणी करून फिटनेस सर्टिफिकेट दिलं जातं. मात्र कोणत्याही तपासणी विना किंवा आरोपी अनफिट असला तरी तो फिट असल्याचा रिपोर्ट देण्यासाठी पोलिसांनी आपल्यावर दबाव टाकल्याचं डॉक्टर संपदा यांनी तक्रारीत म्हटलेलं आहे. यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की खोटा मेडिकल रिपोर्ट देण्यास नकार दिल्यानं आपल्याला शिवीगाळ झाली आणि याविरोधात पोलीस निरीक्षक महाडिक यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी देखील दखल न घेता उडवाउडवीची उत्तरं दिली. तर दुसऱ्या पत्रामध्ये एका खासदाराचा उल्लेख आहे. चुकीचे मेडिकल सर्टिफिकेट देण्यासाठी खासदाराचे 2 PA भेटायला आले. त्यांनी फोनवरून खासदारांशी बोलणं करून दिल्याचं तक्रारीत म्हटलंय. विशेष म्हणजे तुम्ही बीडचे असल्यामुळे आरोपींचे मेडिकल सर्टिफिकेट हवे तसे बनवून देत नसल्याचं खासदारांनी म्हटल्याचं या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलंय. त्यामुळे बनावट मेडिकल रिपोर्टसाठी दबाव टाकणारा तो खासदार कोण यावरून विविध चर्चा आता रंगू लागल्यात. विशेष म्हणजे या दोन्ही पत्रामध्ये PSI गोपाळ बदनेचं नाव आहे. हा तोच बदने आहे ज्याच्यावर डॉक्टर संपदा यांनी बलात्काराचे आरोप केलेले आहेत आणि मरण्यापूर्वी सुसाईड करण्यापूर्वी त्यांनी आपल्या हातामध्ये जी सुसाईड नोट लिहिली होती त्यामध्ये सुद्धा या बदनेचं नाव आहे. या डॉक्टरांनी जेव्हा पोलीस अटक करतात आणि मेडिकलला आणतात त्यावेळेला मेडिकलच्या अनुषंगाने काही तक्रारी त्यांच्या डॉक्टरांविरुद्ध आणि डॉक्टरांविरुद्ध पोलिसांच्या अशा झालेल्या ज्याच्यामध्ये तत्कालीन PI यांनीही या डॉक्टरांविरुद्ध एक तक्रार केली होती. त्यांनी पोलिसांविरुद्ध केली होती. परंतु ॲपरंटली असं वाटते प्रायमा फेशी की या दोन्ही गोष्टींचा संबंध नसावा. परंतु गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे